वेलकम टू आवर चॅनल जागृती कट्टा। आज आपण बघणार आहोत बघा, आता पॅटचे पेपर सर्वांचे झालेच आहे, परंतु आता घटक चाचणी प्रथम सत्र ह्या परीक्षा सुरू होणार आहेत। तर इयत्ता 7वी घटक चाचणी आपण विषय विज्ञान हा विषय बघणार आहोत आणि महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर युनिट टेस्ट आहे तुमची घटक चाचणी 1, तर ती 15 मार्काची आहे। तर महत्त्वाचे जे प्रश्न आहेत तर ते आज आपण बघणार आहोत। बघा, पहिला जो प्रश्न आहे तो आहे रिकामी जागी योग्य शब्द लिहा। आता उत्तरं तुम्ही फाइंड आउट करून लिहायचे आहे जेणेकरून तुमचा हा अभ्यास होईल। बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, डॅश डॅश मृदेचा pH 6.5 ते 7 हा असतो। 2 नंबरचा प्रश्न आहे बघा, मीठ हे डॅश डॅश आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, जोड्या लावा, शोधा पाहू माझा जोडीदार कोण। तर पहिला आहे अ गट बघूया, कमळ, दुसरा आहे अमरवेल, तिसरा आहे हवा, चौथा आहे मृदा आणि 5वा आहे पाणी। तर ब गट आहे उत्सर्जन क्रिया, यानंतर आहे प्रकाशाचे विकिरण, नंतर आकार्यता, पाण्यात राहण्यासाठी चक्र, त्यानंतर अन्नग्रहणासाठी चुंबक मुळे असतात। तर अ गट आणि ब गट दिलेला आहे, तर उत्तर तुम्ही शोधून लिहायचे आहे। बघा, यानंतरचा पुढील प्रश्न आहे, मला ओळखा किंवा मी कोण। मी पाण्यात राहतो, श्वसनासाठी कल्ले असतात। तर कोण असेल? मासा। यानंतर पुढील प्रश्न बघा, मला वाळवंटातील जहाज म्हणतात। तर उत्तर उंट। या पुढील प्रश्न आहे बघा, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा। त्यातील जो पहिला आहे बघा, रेताड मृदेची जलधारणा क्षमता कमी असते। तर हे वाक्य बरोबर आहे। यानंतर पुढील वाक्य आहे, ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक असे म्हणतात। तर उत्तर आहे बरोबर। या पुढील प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा, कोणतेही एक। पहिला प्रश्न आहे, मृदेचे विविध उपयोग कोणते ते सांगा। दुसरा आहे, भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत। यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, आकृती काढा। तर आकृती काढायची आहे आणि आकृतीला नावं द्यायची आहे। तर आकृतीचं नाव आहे पानाचे विविध भाग। तर पानाची आकृती काढायची आहे आणि त्याचे विविध जे भाग आहे तर ते आपल्याला दाखवायचे आहेत, जसे की पर्णधरा, देठ, पर्णाग्र, शीर, उपपर्ण, मध्यशीर आणि पर्णतल। तर खाली बघा, आकृती इन शॉर्टमध्ये काढलेली आहे, पान आणि पानाच्या विविध भागांना आपण वरील नावं दिलेले आहे, पर्णाग्र, पर्णधारा, शीर, मध्यशीर, देठ। या पद्धतीने तुम्हाला आकृती काढायची आहे। तर या प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिकामध्ये महत्त्वाचे प्रश्नही येऊ शकतात। तर हे महत्त्वाचे प्रश्न देखील करायचे आहे आणि इतर देखील स्वाध्यायातील प्रश्न उत्तर हे तुम्हाला करून जायचे आहे। ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक। छान पेपर लिहा, छान मार्क मिळवा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू। थँक्यू।